एका शब्दासाठी खूप समानार्थी शब्द असतात. ते आपल्याला माहिती पडण्यासाठी मी आज तुमच्या समोर एक समानार्थी शब्दांची गोष्ट घेणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे कृपाळू राजा. 8 पाट एक नगर, शहर पूर पुरी होते. त्या नगराचा राजा नृप, भूप, भूपती, भूपाळ, नरेश, महीपती अतिशय हुशार, चतुर, चाणाक्ष होता. विविध कलेत पारंगत, निपुण, तरबेज होता. राज्यातील प्रजा, लोक, रयत, जनता त्या राजावर खूप प्रेम, माया, लोभ, स्नेह करीत असे. प्रातःकाळ, सकाळ, उषा, पहाट होताच लोक आपापल्या कामाला सुरुवात करी. स्वच्छ, नीटनेटके, निर्मळ, साफ काम राजाला आवडे. राजा धनुर्विद्येत पारंगत होता. त्याचा धनुष्य, चाप, कोंडल, तीर, कामठा अतिशय सुंदर, छान, सुरेख देखणा होता. राजाजवळ भरपूर पुष्कळ धन, पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त संपत्ता होती. तो गरज पडल्यास ती आपल्या प्रजेला देत असे. लोक त्याचा जयघोष, जय जयकार करी. राजा हत्ती, गज, कुंजरवर बसून राज्यात फिरत असे. त्याचा घोडा हय, अक्ष, तुरग, वारूवर बसून जंगल सफारी करी. त्या राज्याची सीमा, वेश, मर्यादा, सीम ओलांडून कोणीही परवानगीशिवाय आत येत नसे. राजाला एक मुलगा, सूत, पुत्र, तनय, नंदन, लेक, आत्मज व एक मुलगी, तनया, दुहिता, कन्या, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा. दोघेही खूप चतुर, चाणाक्ष होते. उत्तम संस्कार व शिक्षणासाठी त्यांना पंडित, शास्त्री, विद्वान, बुद्धिमान गुरूंच्या गुरुकुलात ठेवले होते. राजा दररोज आपल्या आई वडिलांना वंदन, नमस्कार, प्रणाम, नमन, अभिवादन, प्रणिपात करत असे. अशा प्रेमळ राजाचा एक मित्र, दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबती, स्नेही, त्याचा शत्रू, अरी, रिपू, वैरी झाला. त्याने राज्याचा संहार, विनाश केले. त्याने राजावर हल्ला केला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध, संग्राम, समर, लढाई झाली. राजाने आपली शक्ती, जोर, बळ, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा पणाला लावले. शत्रू दुःखी, व्याकुळ, कासावीस होऊन परतून गेला. राजाचा विजय झाला. त्याची